एकाबद्दल किती आदर करणारं कुटुंब आज अशा ठरवलं चाललं की मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी चुकीच्या क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये, असं मला स्वतःला वाटायला लागलं. 10 मिनिटं त्यांनी ही सगळी कटुता दूर ठेवून एकामेकाचे पूर्वीसारखे संबंध ठेवावे अशी मला अपेक्षा आहे. अजितदादांचं मन आणि वहिनींचं मन हे मी खूप जवळून पाहिलं आणि साहेबांचंही मन पाहिले. मला असं वाटतं की इलेक्शन नंतर एकत्र येतील ते. मतदारसंघाचा अर्ज भरला, तुम्ही कुठं दिसले नाही. तुम्ही सांगितले होते की बारामतीची सीट तुम्ही चांगल्या फरकाने जिंकून आणता, मग तुमची नाराजी आहे सगळ्या गोष्टीची? नाही बघा, माझी कुठल्याही विषयावरती नाराजी नाही आहे. बारामतीवर तर बिलकुलच नाही आहे. पण बारामतीमध्ये माझे मित्र म्हणजे आमच्या वहिनीच उभा राहते राहिल्या. काल मी नेमका योगाने मला बाहेर होतो, मुंबईला होतो मी. माझी कोर्टात एक केस होती, त्याकरता मी मुंबईला होतो काल, म्हणून मी काल गेलो नाही. परंतु आत्ता माझी अजून 4-5 दिवस महत्त्वाची कामं आहेत. ती झाली की 28 तारखेनंतर मी बारामतीमध्ये स्वतः सक्रिय होऊन भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि आमचा घटक पक्ष अजितदादांच्या मिसेस वहिनी उभ्या असल्या कारणाने आमची नैतिकता आहे की आम्ही पूर्ण बारामतीत फिरून पूर्ण बारामतीच्या लोकांना मतदान जागृत करून हा विजय आम्ही नक्कीच सोपवू. नाही, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बरेचसे काल प्रवेश पण झाले. अजून किती लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे? तेव्हा राजकारणाविषयी कोणी कोणा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा मित्रही नसतो. आत्ता फक्त राजकारणाबद्दल एक असं हे वाटतं की बाबा पवार घराणं जे आहे हे मी स्वतः पाहतोय डोळ्यांनी 97 ते ह्या 1 वर्षापर्यंत इतकं चांगलं दिवाळीला, प्रत्येक दिवाळीला संपूर्ण कुटुंब एकत्र राहणारं कुटुंब आज अशा थराला आलं आहे. त्यामुळं राजकारणाविषयी असं पक्षात प्रवेश करणं, पक्षातनं बाहेर जाणं, आता हे तर एकदम कहर झाला. म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या पक्षात येणं, आमच्या पक्षातल्या व्यक्तींनी तिकडे जाणं किंवा दादांच्या पक्षातल्या व्यक्तींनी राष्ट्रवादीत परत जाणं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, किंवा आमचे लोक कुठं जाणं किंवा दुसरी लोक आमच्याकडे येणं, हे दुर्मिळ गोष्ट आहे. एक कुटुंब जे गेले 50 वर्ष सतत इतक्या प्रेमाने राहत होतं, ते महाराष्ट्राला एक नाही देशाला आदर होता, त्या कुटुंबाची अशी परिस्थिती झाली तर बाकीच्यांचं काय धोरण बसायचं आपण? कहर म्हणजे तुम्ही नाराजी व्यक्त करताय जे काही ठराला हे राजकारण सध्याचं चालू आहे. अशा तर मी फोडाफोडी बाबतीत नाही की एक कुटुंब एकमेकाबद्दल असं बोलते, हे महाराष्ट्राच्या कधीच कल्चरमध्ये नव्हतं. म्हणून बरं झालं आपण हा विषय काढला. मग माझ्या दोन्ही कुटुंबांना हात जोडून विनंती आहे की बाबा ह्या ठरवलं नाही तर तुम्ही अशा निवडणुका लढा किंवा मतं द्या, वहिनींना मतं द्या, सुप्रियाताईंना मतं द्या, असे प्रचार करा. पण जे काही चालले आत्ता ते खरंच म्हणजे लाजिरवाणी गोष्ट. नाही, पण ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर एकमेकांवर आरोप होतात, ते कुटुंब कुठलं असं सांगितलं जातं. खरंच तुम्हाला असं वाटतं का? कारण तुम्ही खूप जवळून पवार कुटुंबाला. मी तुम्हाला सांगतो 25 वर्षीय कुटुंबाशी माझे बरोबर संबंध आहेत. दादांशी तर जग जाहीर माझे संबंध आहेत, साहेबांशी पण संबंध माझे पूर्वी होते. त्यामुळं मला माहिती की कुटुंब एकाबद्दल किती आदर करणारं कुटुंब आज अशा ठरवलं चाललं की मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी चुकीच्या क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये, असं मला स्वतःला वाटायला लागलं आहे. परंतु बघू आता वेळ काळ निवडून नंतर हे निवडणूक असतात, निवडणुकात बोलतात लोक असतात, परत एक व्हावं हे कुटुंब अशी माझी स्वतःची मनापूर्वक इच्छा आहे. निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेहभावाचे संबंध होते हे असेच राहावे. प्रयत्न करणार त्यांनी. स्नेहभावाचे संबंध मला असं वाटतं की ते येतील आणि यावं. निवडणूक ज्या दिवशी संपेल 13 मेला जी बारामतीची इलेक्शन आहे 10 मेला, 10 मिनिटं त्यांनी ही सगळी कटुता दूर ठेवून एकामेकाचे पूर्वीसारखे संबंध ठेवावे अशी मला अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर होते, तुम्हाला नाही वाटतंय का एकत्र होतील आणि पडली असं वाटतंय का? मला मी अजितदादांना गेले 25 वर्ष घरात म्हणजे एकदम लहान भावासारखं ते मला समजतं, मी त्यांना मोठ्या भावासारखं समजतो. अजितदादांचं मन आणि वहिनींचं मन हे मी खूप जवळून पाहिलं आणि साहेबांचंही मन पाहिले. मला असं वाटतं की इलेक्शन नंतर एकत्र येतील ते. हे इलेक्शन असतं, वातावरण असतं, पण ह्या स्टेजला जायला नको होतं, पण गेलं आता परत इलेक्शनला येतील परत. पण असं म्हणतात की भाजपने पवार कुटुंब फोडलं, आता त्यांनी शरद पवार गटाकडून हा दावा करण्यात येतो किंवा आरोप करण्यात येतो, किती तथ्य? नाही असं काही नाही, कोणी कोणाला फोडलेलं नाही आहे. आमचा काही संबंध, आम्ही परवाही माननीय नरेंद्र मोदीजींनीच सांगितलं की आम्ही फोडाफोडी राजकारण आम्ही केलेलं नाही.
एकामेकाची विचार सरणी आत्ता आजकाल मुलगा मुलाबरोबर बिझनेस वडिलांबरोबर बिझनेस करत नाही, मुलगाही वेगळा बिझनेस मागतो. तशी विचारधारा राजकारणातही आली की प्रत्येकाचे विचार एखाद्याच्या अंगलट बसत नाहीत. त्यामुळं वेगवेगळ्या विचारधारातले वेगवेगळे लोक जातात. आम्ही कोणालाही आमचा काही संबंध भारतीय जनता पक्षाचं कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. फोडाफोडीला 1 आमदार 2 आमदार 3 आमदार 10 आमदार फुटू शकतात. जसं की पवार साहेबांनी छगन भुजबळांना फोडलं होतं किंवा काँग्रेसने नारायण राणेंना फोडलं होतं. की 10 आमदार 13 आमदार 15 संपूर्ण पक्ष जेव्हा जातो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नसतो. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठल्याही पक्षाची फोडफोड किंवा म्हणजे फाटाफोड केलेली नाही आहे. हे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्या अंतर्गत गोष्टीवरनं किंवा आम्ही परवाचं पण मोदी साहेबांनी आम्ही बहिणी पण सांगितलं की आम्ही कुठल्याही पक्ष आम्ही फोडले नाही. त्यांच्या एकामेकाचे विचारधारा किंवा महत्त्वाकांक्षा असतील त्यामुळे ते वेगळे निघतात. निवडणुकीनंतर ते मोदी एकत्र येणार त्यासाठी तुम्ही वैयक्तिक पातळीवर नाही मी एवढा मोठा नाही आहे की त्यांच्या घरगुती प्रपंचात किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये हे मी माझे अजितदादांना मोठ्या भावासारखा मानतो. आणि पवार साहेबांनी एक देशातला एक जिल्ह्यात जर नेतृत्व देशामध्ये कसे गेले त्यामुळे मानतो. पण मी इतका मोठा नाही की त्यांच्या भांडणामध्ये पडण्याची. दोघांना आव्हान जरी करून मी एवढं म्हणू शकतो, आव्हान पण घालण्या एवढी शब्द नाही. मी मनाशी आणि चिंतू शकतो की ह्यांच्या दोघांचे निवडणुका झाल्या तर 10 महिने तर एक पूर्वीसारखं एकत्र कुटुंब राहतं. नाही पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रचारात कधीपासून सहभागी होणार आहे? मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आम्ही आत्ता बोललो मध्ये किंवा मला 28 ते 30 तारखेपर्यंत माझे स्वतः बिझनेसची कामं आहेत. मी 30 तारखेनंतर नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या आणि घटक पक्ष राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन्ही पक्षाच्या प्रचारामध्ये सहभागी. मग सभेच्या संदर्भात काय बोलणं झाले वरिष्ठ पातळीवरती? पुण्यात कोणाच्या सभा होणार आहे? 4 मतदारसंघापैकी वरिष्ठ आता हे वरिष्ठ सगळ्या सभा ज्या असतात त्या आमच्या आदर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब फिक्स करून ते दिल्लीला पाठवतात. पण मला जी माहिती आहे की मोदी साहेबांची 3 लोकसभा 4-3 लोकसभा ज्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात त्यासाठी एक सभा होईल. पुणे असेल, शिरोळ असेल, मावळ असेल, बारामती असेल, 4ही लोकसभेसाठी एक सभा होईल असं मला वाटते. सगळे प्रोग्राम आपल्यापर्यंत येतीलच.